नमस्कार, मी राहुल रणदिवे, दैनिक जनमत सोलापूरसाठी आपण घेत आहोत नटरंग राजकारणाचा हा कार्यक्रम. आणि चंदन इकडं दाखव, इकडं मागं बी दाखवा, दाखवा इकडं. हे जे आहे रस्ता, हे भाजपाचा बाली किल्ला आहे. या बाली किल्ल्यामध्ये धनुष्य घुसलेला आहे. नेमकं ते धनुष्य सुटल्यावर कुणाला जाऊन थडकेल, कुणाला कुठं जाऊन घुसेल हे मात्र निश्चित आहे. आपण करलेत आपल्याकडं, आपल्या समोर दिसतात, आपण त्यांच्याकडे जाऊ, त्यांना विचारू त्यांचा धनुष्य कसं चाललेला आहे. ते ताकदीनं वडतेत का कसं नुसतं हळूहळू वडा लागलेत हे तर आपण जाऊन बघितलेलं आहे. आता मला सांगा कर्ली साहेब, धनुष्य एकदम जोरात वडा लागला हो का स्लो वडा लागला हो? पूर्ण या 8 दिवसात आचारसंहिता लागल्यापासून, आम्हाला उमेदवारी मिळाल्यापासून आणि आमची उमेदवारी अर्ज मंजूर झाल्यापासून आजपर्यंत धनुष्यबाण आम्ही रामाचा जो धनुष्यबाण आहे, अर्जुनाने ज्या पद्धतीनं एकलव्याला सांगितलं होतं की ते धनुष्यबाण ओढून ताणून धरा, धनुष्यबाण पूर्ण ताणून धरलेला आहे. आता ते माशाच्या डोळ्यात पोचला का नाही अजून? त्या कमळाला ते आम्ही निशाणा करून ते कमळ त्या ठिकाणी छेद पाडलेला आहे असं म्हणायला काय हरकत नाही. पण या ठिकाणी जो भाले किल्ला म्हणून गणला जात होता, तो भाले किल्ला आम्ही छेद केलेला आहे. आणि उद्याचा जो काउंटिंग आहे त्यात गुलाल आम्हीच उधळणार असं आम्हाला या ठिकाणी आवर्जून सांगावं असं वाटतंय आपल्याला. गुलाल हेच उधळणार असं. मी तुमच्या प्रभागामध्ये फिरलो, क्रॉस वोटिंग जास्त दिसतंय, काय तुमचं म्हणणं? नाही, मी पॅनल प्रमुख असल्यामुळे 4x4 धनुष्यबाणाचे चिन्हच निवडून येणार. आपण जर क्रॉस वोटिंग म्हणत असाल तर पब्लिकच्या मनात काय आहे ते आतापर्यंत समजू शकणार नाही. मला सांगा साहेब, तुमचं कुठलं चिन्ह आहे? शिवशानाचा शिवसेनेचा. वहिनीला लाडक्या बहिणीचे पैसे मिळतात का? भेटतात की किती? 1500 आता आले का परवा? आला की त्यांना आले का? आपण धनुष्यबाण जो आहे तो एकनाथभाई शिंदेचा आहे. एकनाथभाई शिंदे मुख्यमंत्री असताना हा लाडकी बहीण योजना आणलेला आहे. भाजपवाल्यांनी ते मागणी करत आहेत की तो आम्ही देत आहे. मुख्यमंत्री आता ते बसल्यामुळे आम्ही पैसे टाकत आहोत म्हणत आहेत. पण अर्थमंत्री जो आहेत अजितदादा पवार आहेत, अजितदादा पवारांनी या ठिकाणी तो लाडकी बहीणचे पैसे टाकत असल्यामुळे हा आम्ही 2 उपमुख्यमंत्री जे आहेत त्या उपमुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण आहे. मला सांगा, काय रणनीती चालू आहे हो इथं प्रभागात? शिवसेना शिवसेना 100% शिवसेना. 100% शिवसेना चालू आहे. मी प्रभागात फिरलो, क्रॉस वोटिंग जास्त दिसतंय. बोलतेत लोक, पण क्रॉस वोटिंग नाही केले. शिवसेना हे एकमताचं निवड होईल आमचा अपेक्षा सगळ्यांचा आहे. नई जिंदगी भागात सुद्धा होम टू होम प्रचार केला. नई जिंदगी भागात नीलम नगरला ज्या पद्धतीने उत्स्फूर्त प्रतिसाद आहे धनुष्यबाणासाठी, शोभादेवी नगर असेल, त्या ठिकाणचे इतर लहान लहान नगर, त्या ठिकाणी एकनाथभाई शिंदे हमें लाड़के बहन योजना दी है, सो है इसलिए हम एकनाथभाई शिंदे के साथ में रहेंगे. अभी सुनने को किसको टाइम नहीं है. अभी इनके पास जाएंगे. मला सांगा, काय रणनीती चालू आहे आता सध्याला वातावरण? प्रथमतः मी जनमत न्यूज चॅनलचं मी निलममध्ये स्वागत करतो. तुमची बाईट घेण्याकरता तुम्ही उत्सुक आलेला आहे. आमचा हा बाले किल्ला जणू काही कमळ होता, तो कमळ चिखलात गाडला जाणार आहे. 100% कमळ हे चिखलात गाडला जाणार आहे असं हे म्हणतात. आणि रामाचा जो धनुष्यबाण आहे, श्रीरामाचे धनुष्यबाण आमचे कर्ली मेंबर हातात धरलेलं आहे. ते ताणून एवढे जबरदस्त येणार आहे की चारी पॅनल हे बिनविरोध निवडून येणारी शक्यता आहे. कारण की भाजपची जी सत्ता होती, सत्ताची माज भाजपला खूपच आलेली आहे. याच्यामध्ये फक्त आमदार साहेबाचे जे आहेत, दोन्ही आमदार म्हणा, मध्यंतरी आपले मध्याचे आमदार म्हणा, फक्त आपले भावकी, फक्त आपले नाते, फक्त आपले तनलू मनलू नंदे वळख भरती, म्हणजे ना मनशी नि मनशी करत असे आमच्या कर्ली साहेबांचे बळी घेतलेले आहेत असं मी स्पष्ट म्हणू शकतो. कारण की अभ्यासू ते रिंगणात आहेत हो, आता ते रिंगणात आहेत. हो साहेब, बरोबर आहेत. ते रिंगणात कशासाठी आहेत? त्यांना 3 वर्षाचा जे अनुभव आहे भाजपमध्ये असताना त्यांनी जे कार्य केलेत, ते कार्य त्यांचा अभ्यासू कार्य असल्यामुळं त्यांनी सभापती झाले व त्यांच्या माध्यमातून निलंबन भागात ड्रेनेजची व्यवस्था म्हणा, सांडपाण्याची व्यवस्था, नळाची व्यवस्था, ते कामं व्यवस्थित चालू आहेत. आता फक्त काय चालू आहे प्रभागामध्ये ते सांगा. विकास आपल्याला उद्यापासून तेच आहे.
आता जे आहे उद्यापासून ते विकास जरूर दिसणार आहे. निश्चितच कर्ले साहेब हे शिवसेना पॅनलकडनं अवश्य निवडून येणार आहेत. शिंदे साहेबाचे उपमुख्यमंत्री आपले लाडके शिंदे भाऊ यांच्या माध्यमातून ते असणार आहेत हे 100% खात्री आहे. 100% खात्री आहे. मला सांगा, तुम्ही इथंच राहता का? कुठं राहता? काय चालू हो? कसं चाललंय? वातावरण कसं आहे? वातावरण चांगलं आहे. कुणाचं आहे? शिवसेना अजून कोणाचं? सेम सेम म्हणजे काय? माझं शिवसेनाच आहे. शिवसेनाच आहे. शिवसेनेच आहे. मला सांगा काय वातावरण इकडं? चांगलं आहे वातावरण. कुणाचं आहे वाटतंय? आज शिवसेनाचा आहे, बीजेपीचा आहे. शिवसेनेचं बी आहे, बीजेपीचं बी आहे. क्रॉस वोटिंग जास्त दिसतंय, त्यामुळे कुठल्या पक्षाला फटका बसेल हे मात्र निश्चित आहे. आपण तिकडे जाणार आहोत. चला, त्यांना बी विचारणार आहोत. नेमकं त्यांनी टेबल टाकून सगळं सिस्टीम लावून बसलेले आहेत. मला सांगा साहेब, हे टेबल कुठल्या पक्षाचं आहे? बीजेपी, भारतीय जनता पार्टी. बीजेपी, कमळ. 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 काय लोक काय म्हणतात तुम्हाला? खूप छान रिस्पॉन्स आहे आमच्यासाठी. होय. हा, लोक म्हणतात कमळलाच मतदान करायचं. तुम्हाला काय म्हणतात? सर खूप साऱ्या लोकांचं असं म्हणणं आहे की कमळात जिंकावं. बघूया काय होईल. बघूया. तिकडं सेना आहे, तिकडं बीजेपी आहे. बघू. हा 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 हे सगळ्यात महत्व आहे. कमळ जिंकणार म्हणलं. आणि बाकी सगळे डुबणार. कमळ जिंकणार आणि बाकी सगळं डुबणार हे मात्र निश्चित आहे. आपण दुसऱ्या बूथ वर जाणार आहोत. अजून दुसरं बूथ आहे. आलेलो आहो इकडं सगळे आहेत आणि त्यांचं आपण म्हणणं घेणार आहोत की मला सांगा, होय मॅडम, मला सांगा कशी रणनीती चालू आहे इथं सध्याला? मी एक विनंती करतो. आता मी काही बाईट देऊ शकत नाही. जिंकून आल्यावर ओपनली देऊ बाईट. हे म्हणतात की जिंकून आल्यावर देऊ. आपलं चिन्ह कुठलं आहे? नारळाचं चिन्ह. हे नारळ घेऊन थांबलेले आहेत. मला सांगा काका, काय एकंदरीत चित्र दिसतंय या प्रभागाचं? हा सर्वांचं चाललंय सर. आता काय कुणाचे कळी नाही कुणाचं काही. कोणाचं काय कळीना. मला सांगा काय एकदम या प्रभागाचं चित्र? बघा, नारळ पुढं आहे. काय नारळ. माझी नंदिनी बिल्ला येणार. हा. माझ्या तृतीय समाजाचं त्यांचं सगळं वोटिंग माझ्या नंदिनीला आहे. काही भाविकांचं बी माझ्या नंदिनीला आहे. काय माझा गुरु गोसाचे आशीर्वादानं माझ्या नंदिनी येणार 100% गॅरंटी. धन्यवाद ताई. गुरु गोसावी ना? हा, गुरु आणि गुरु हा असं हे म्हणतात. मला सांगा साहेब, या एकंदरीत ह्या प्रभागाची रणनीती कशी आहे? कशी आहे रणनीती? कशी आहे इकडली? मला काय सांगता येत नाही. त्यांना काय सांगता येत नाही. मला सांगा काय रणनीती काय चालू आहे? काय 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 नाही सर, सर्व समाधान आहे इथं. फक्त वोटिंग काय ना जरा शांत निवांत चाललेलं आहे इथं. आणि कसलं गोंधळ नाही आणि कुठल्या उमेदवाराचा काय त्रास वगैरे काय झालेला नाही आहे. सर्व काय बरं आहे. पण इथं कसं प्रत्येक नगरसेवकांनी येऊन देखरेख करण्याचं त्यांचं काम आहे, पण ते काय करत नाहीत. बरं, नगरसेवक येऊन काय करत नाहीत. आपण परत दुसऱ्या बूथला जाणार आहे आणि तिथंही विचारणार आहे. चलो चंदन, या या या. आणि प्रत्येक बूथला जाऊन 19चं पोल आपण विचारणार आहे. आणि येत आहे बोलवते तिकडं. इथं एक बूथ आहे का? हा, चलो तिकडं आहे चंदन, आपण तिकडं जाऊया. आणि प्रत्येक बूथ वाईज आणि त्यांना सुद्धा विचारणार आहे की प्रभाग 19चं जे रणनीती आहे इकडं, हा, जे सीमारेषा ओढलेले आहे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी. इथं एक बूथ आहे असं वाटतंय. हा, तिकडं बूथ आहे. आपण त्यांना सुद्धा विचारणार आहे. इथं महिला बसलेत सगळे. मला सांगा ताई, काय वातावरण आहे हो इकडं? हा, काय वातावरण आहे इकडं? काय ಇಲ್ಲ ಇವರು ಕನ್ನಡ ಬರ್ತದ್ರಿ ಚಂದನ ವಿಶ್ವಾಸದಾಗ ತೊಳದು आणि केळादू ಹಿಂಗ असं बोलू त्यांना.
ಅಜ್ಜಿ ನಮ್ಗೆ ಹೇಳ್ರಿ ಇಲ್ಲಿ ಹ್ಯಾಂಗದ ವಾತಾವರಣ ಇಲ್ಲಿದು ಯಾರ ಮನುಷ್ಯನಂದ ಹ್ಯಾಂಗ ಹೇಳದ್ರಿ ನಮ್ಗೇನ್ ತಿಳಿಯೋದು ಬಂದೇತು वातावरण ಅದು ಯಾರ ಮನುಷ್ಯನಂದ ಹ್ಯಾಂಗ ಹೇಳ್ಬೇಕ್ರಿ ಅಂದಿಲ್ಲ जे कुणाच्या मनातलं काय सांगता येत नाही असं आजी म्हणते हा कुणाला दोष देता येत नाही मला सांगा आजी तुम्हाला तुमच्या सुनाला लाडक्या बहिणीचे पैसे मिळतात का हो? आमचा सून नाही हो बरोबर तुम्हाला मिळतात का मिळते कोणामुळे मिळतात खरं प्रामाणिक आहे तिथं पूर्व भागातले महिला आहेत सगळे आणि तुमच्या सुनाला पैसे मिळतात का नाही मिळत तुम्हाला मिळतात का मिळते कोणामुळे मिळतात शिवसेना शिवसेनेमुळे मिळतात असं हे सगळेजण म्हणते काय म्हणलं हा सगळं आधार तुमचं कार्ड मतदान हित आहे इथं आहे आम्ही राहायला इपरगार हा. त्यांनी ओळखपत्र मागायला आले मग आधार कार्ड नाही का तुमच्याकडे इपरगेला पळत आला असं बोलणं उशीर झाला मागून घ्या. ते तुझ्या करायला आता सांगितलं पहिला तुम्ही इथं राहत होता हा इथं राहत म्हणून होतो तुमचं मतदान हित आहे हा ही परगेला राहायला आता गेलो आता कुणाला घालचाल मतदान घालते बरं लाडक्या बहिणीचे पैसे मिळतात का तुम्हाला सुनांना मिळते मग 61 वर्ष सुना आहे आहेत तुम्हाला तीन 3 सुना आहेत बापरे 4,500 रुपये इकडेच जातात आपले चलो चंदन आपण जाऊया ओ काय इथं प्रभागाची रणनीती आमचं रिक्षा आहे लावलेलं रिक्षा काय तुम्ही किती जणांचे घेऊन चाललेत कुठल्या पक्षाचे आहेत आम्ही काय पक्ष नाही काय पक्ष नाहीत काय नाही कोण भाडं देईल त्याला घेऊन सोडायचं हे त्यांचं काम आहे आपण परत अजून दुसऱ्या बूथ वर जाऊया हा ते मॅडम काय तर बोलणार आहेत चंदन या इकडं हा काय म्हणलं लाडकी बहीण पैसे 5 महिने बंद झाले बंद झाले मग नोरा नाही काय करा आता नोरा असलेला देते नाही असलेला देत नाही म्हणलं तर वरून काढले म्हण धन्यवाद म्हणू लागले त्यांनी काढून परत बर तुम्हाला पेन्सिल दुसरे कुठले काय मिळते का काय पण नाही फक्त लाडक्या बहिणीचेच तुम्ही भरले होते फॉर्म फार भरले कॅश पण नाही झाले बघा बर ठीक आहे कोण आहे तुमचे ह्या प्रभागातले नगरसेवक पूर्वीचे मला माहित नाही बघ बंद झाले म्हणून एवढंच सांगू लागले नाही, तुम्ही त्यांच्याकडे गेला होता का कुठं नाही वरच बँकामध्ये गेले तर वरच बंद केले म्हणून बरं सांगितले ते फॉर्म कुठं भरला होता इथे एक बाईकडे कोंड्याला होतं एक बाई होते तिथं भरले असं सामाजिक मोबाईलमध्ये. कार्यकर्ते होते का नाही मोबाईल मध्ये हे भरलेत आपण जाणार आहोत आणि जे इथं ह्या प्रभागातले प्रभाग 19 हाय व्होल्टेज प्रभाग आहे आणि ह्या प्रभागातल्या नागरिकांना आणि उमेदवारांना प्रत्येक जे कोण कोण आहेत आपण त्यांना विचारणार आहोत की साहेब नमस्कार नटरंग राजकारणामध्ये आपलं स्वागत आहे थँक्यू धन्यवाद मला सांगा एकंदरीत काय चाललंय इथं प्रभाग 19 मध्ये आता तरी हे उमेदवार जिंकून येण्यासारखं तर एकही चित्र स्पष्ट नाही कारण मतदार सुद्धा संभ्रमात आहे आजपर्यंत जे ह्या ठिकाणी नगरसेवक म्हणून भोगले त्यांनी सुद्धा काहीच काम केलं नाही आणि ज्या पक्षाकडनं नगरसेवक 3 टर्म केले ते आज ते पक्ष बदलून पुन्हा इलेक्शन लढवत आहे बरं ठीक आहे धन्यवाद आपल्याला मला सांगा काय चित्र आहेत आतापर्यंत काय स्पष्ट झालेलं नाहीये चित्र स्पष्ट नाहीत चलो तिकडे जाणार आहेत या चंदन मला सांगा काय चित्र दिसायला लागलेत प्रभागाचे प्रभागाचे चित्र धनुष्यबाणावर बटन दाबून ते बटनाची अवस्था पूर्ण बिघडलेली आहे बटन दाबून 19 मध्ये बटनाची अवस्था बिघडलेली आहे असं हे म्हणतात मला सांगा बटन कुठलं आहे तुमचं धनुष्यबाण तुमचं धनुष्यबाण सर तुमचं धनुष्यबाण चलो अजून आपण चंदन ह्यांच्याकडे जाणार आहोत या इकडं हा या काय म्हणलं साहेब आमचा एअर कंडिशनरचा आहे पूर्ण डोक्यात नीलम नगरात सगळं एअर कंडिशनर त्यांचं एअर कंडिशन आहे या चंदन मला सांगा काय रणनीती चालू आहे तसं पूर्ण पॅनल टू पॅनल आणण्याची रणनीती चालू आहे शिवसेना पॅनल शिंदेगड शिंदेगड एकनाथ शिंदेगड शिंदेगड तिकडे सगळे शिंदेगड आहेत मला सांगा काय रणनीती चालू आहे मशाल ह्यांचा मशाल आहे अजून आपण जाणार आहोत चला पुढं या अजून विचारणार आहोत आपण ताई
आपलं कुठल्या पक्षाचे ते शिवसेना 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 हा? शिवसेना शिंदेगड तुमचं ते कुणाचं उडणार काय उद्या करणार खरं गुलाल कुणाचं उडणार. खरंच उद्या कुणाचा गुलाल उधळणार आहे हे मात्र कळणार आहे. या अजून आपण तिकडे जाऊ चंदन सरळ जाऊया की इथं आपण बघायला लागलो हे एरिया कुठला आहे हो हे शरणमठचे एरिया आहे. मला सांगा इथं काय चालू आहे आता सध्याला सध्या आता बीजेपीला चालू आहे. शिवसेनाला शिवसेना का बीजेपी शिवसेना. तुमच्या तोंडातलं बीजेपी आलं हो म्हणून म्हणालो हा शिवसेना जर तुम्हाला बोलले नाहीत कोणी हा तर येणारे उमेदवार 100% आमचे उमेदवार निवडून येतील याची पूर्ण मला खात्री सांगा हा मला सांगा हा. या भागात काही विकास झाला नाही हा. तरी मी या भागात आम्ही शिवसेना आम्ही अतिमत्य ठिकाणी निवडून येणार आहोत. साहेब आम्ही आमचं मत जे कार्यकर्ते आहे त्या माणसाला आम्ही आमचं मत दिलेलं आहे. एवढंच जे माणूस कार्य करते त्या माणसाला आम्ही आमचं मत त्यांनी दिलेलं आहे. शिवसेना म्हणले तुमचं कुठलं आहे? शिवसेनाच आमचंच पक्ष. जे कार्य करणारे माणसाला यांचं बी शिवसेना आहे. तुम्ही सांगा काका कुठला पक्ष आहे आपल्या माहितीचा सत्ता यायला पाहिजे कोण. महायुती यायला पाहिजे असं म्हणतात. आपण अजून तिकडे जाणार आहोत. चला सगळे वेगळे 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 गणित आहेत. कोणाला सेना पाहिजे, कोणाला बीजेपी पाहिजे, कोणाला एअर कंडिशन, हे सगळे आपले मित्र आहेत. मला सांगा कुठल्या पक्षाचं काम करतायत आपण? आपण कुठल्या पक्षाचं काम करत हे कुठल्या हे प्रामाणिक आहे. हा तुम्ही शिवसेना धनुष्यबाण तुम्ही शिवसेना शिवसेना शिवसेना. हा ह्यांनी सगळे बाजूला वेगळे आहेत. हे शिवसेना आहेत. या अजून आपण विचारणार आहोत सगळ्यांना. मला सांगा अण्णा काय वातावरण आहे इथं? चंदन धनुष्यबाण एकच हवा बाण धनुष्यबाण त्याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. मला सांगा तुमचं काय? धनुष्यबाण. हे सगळे धनुष्यच आहेत. हे सगळे इकडे धनुष्य आहेत. आपण प्रभागात फिरायला लागलो. आता बालेकिल्ला आहे. आता बालेकिल्ला आहे. काय म्हणलं? आता बालेकिल्ला आहे. धनुष्यबाण. पूर्वी भाजपाचा होता की एकनाथ शिंदे आता एकनाथ हा वारा फिरलाय धनुष्यबाण यांना ठरलंय. धनुष्यबाण अनाथनाथ एकनाथ शिंदे कोणली. खरं एकनाथ भाई तुम्ही कुठं आहेत तिथं बघा की सोलापुरामध्ये काय चाललंय. या इकडं एकनाथ भाई म्हणतायत सगळे. मला सांगा काय चालू आहे एकदम वातावरण? प्रभाग क्रमांक 19 पूर्वीपासून भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला आजही ताकद बालेकिल्ला. उद्याच्या जेव्हा मतमोजणी होईल जनतेचे जे मतपेटीत जे आता मतदान झालेले आहेत ते सर्व जनतेला सर्व नागरिकांनी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना बहुमताने निवडून देतील. आणि हे बसवराज केंगणाळकरचे शब्द आहे. केंगणाळकर म्हणते कमळ. मला सांगा काय वातावरण इकडं? बीजेपी आणि सेना. बीजेपी आणि सेना चालू आहे. बीजेपी आणि सेना चालू आहे म्हणजे बीजेपी आणि सेना हे सगळेच बीजेपी आणि सेना असं म्हणतात. तुमचं काय? आमचं काय सेनेकडूनच आमचं सगळं सपोर्ट आहे ना. आमचा भाऊ वहिनी थांबले त्यामुळे आमचं सगळं सेनेलाच आम्ही मत चालू म्हणजे आहे. पॅनल असणार आहे का? Panel. सेना नाही, नाही, BJP आहे? ते आम्ही जे आहे ते करणार त्याचा काय विषय नाहीये. ते हातले कारण की मामा इकडे आहे भाऊ इकडे आहे असं त्यामुळं जे आहे ते मिळूनच करणार आहे. ह्या आणि सेना दोन्ही मिळूनच करणार. या प्रभागामध्ये आपण बघताय क्रॉस वोटिंग होत आहे. ह्याचा फटका नेमकं कुठल्या पक्षाला बसणार हे मात्र निश्चित आहे. चंदन चलो या चंदन. जिथं क्रॉस वोटिंग होणार आहे तिथंच अनेक पक्षाला फटका बसणार आहे. प्रभाग 19 मध्ये आलो होतो आपण. हाय व्होल्टेज तुम्हाला बघितलं तुम्ही आता काय चालू आहे. कोण सेना कोण बीजेपी क्रॉस वोटिंग हे मात्र उद्या निकालच येणार आहे हे बी निश्चित आहे. मी राहुल रणदिवेसह चंदन बोलू सोलापूर न्यूज.